स्वातंत्र्याची 65 उलटली तरी राऊतपडा. गावातील विद्यार्थी ग्रामस्थ करतायत चिखलातून प्रवास. भिवंडी तालुक्यातील खंबाळा ग्रामपंचायत हद्दीतील राऊतपाडा गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ आजही चिखलातून वाट काढत आपला प्रवास करत आहेत. स्वातंत्र्याची 65 वर्ष उलटूनही पाऊस पडत गावाला पक्का रस्ता नसल्याने येथील विद्यार्थी व ग्रामस्थ यांना चिखलातून वाट काढत आपला प्रवास करावा लागत असल्यामुळे येथील ग्रामस्थ व विद्यार्थी संतप्त झाले असून हा रस्ता लवकरात लवकर कॉन्क्रीट किंवा डांबरी करावा अशी मागणी येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की राऊतपाडा ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी असलेला मुख्य रस्ता हा दाभाड ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जात असून ह्या ग्रामपंचायतीतील काही लोकांनी हा रस्ता इथून न्यायचा नाही असा चंग बांधला आहे. त्यामुळे गेले अनेक वर्ष हा रस्ता होत नसल्याने राऊतपुढे ग्रामस्थांनी व खंबाळा दाभाड या दोन्ही ग्रामपंचायतीने याबाबत भिवंडी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात ग्रामपंचायतने म्हटले आहे की राऊतपाडा परशुरामपाडा हा रस्ता पिढी जात वहिवाटीचा असून सदर रस्ता तातडीने खुळा करावा अशी विनंती तहसीलदार यांना केली आहे. याबाबत येथील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की हा रस्ता लवकरात लवकर मोकळा झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा येथील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे. इंडियन न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट. 4 वर्षापासून हा रस्ता आमचा राऊतपाडा ते परशुरामपाडा नादुरुस्तच असतोय आणि आम्ही फार प्रयत्न केले पण या रस्त्याचा कोणीही विचार करत नाही. आज 15 मुलं आमची शाळेत जातात, कधी पडतात, ऍक्सिडेंट होतात, चिखलातून जाताना गाडी स्लिप होते. आताच 10 दिवसापूर्वी आमच्या गावातील या मुलगा पडल्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय. याला जिम्मेदार कोण? आम्ही शासनाकडे पण भरपूर वेळा आम्ही प्रयत्न केले, अर्ज वगैरे दिले पण 2 ग्रामपंचायतीमुळे हा रस्ता आमचा राहिलेला आहे. तर त्याचा सरकारने विचार करून लवकरात लवकर आम्हाला हा रस्ता खुला करून देण्यात यावा. राऊतपाडा ते परशुरामपाडा हा जो रस्ता आहे हा रस्ता बऱ्याच वर्षापासून असा नादुरुस्त अवस्थेत आहे. पाऊस पडला तर हा रस्ता बंदच झाल्यासारखा असतो कारण या रस्त्यावर जाणं येणं अगदी कठीण झालेलं आहे. मोठमोठे खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यातून या मुलांना जाणे येण्याचा जो त्रास होतो अगदी त्यांची जी एक धावपळ होते आणि शाळा गाठण्यासाठी तर या खड्ड्यामध्ये ते कधीही घसरून पडू शकतात आणि त्यांचा नुकसान होतं. असा इथे जे घडलेलं आहे आज जो इथे एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे का सर्वच इथले जे गावकरी आहेत त्याने या मार्गाने जावं लागतं आणि प्रत्येकाला इथून जाताना हा त्रास होतो. बाईक जात नाही, मोठ्या गाडी जात नाही, कुठलीही गाडी जात नाही, पायी जावं लागतं. तरी पण या रस्त्याचा लवकरात लवकर विचार करून आणि सर्वांना सुखकर होईल असा रस्ता बनवण्यात यावा